नमस्कार। आज कोळी भवनाचं भूमिपूजन या राज्याचे लाडके लोकप्रिय नेते आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या शुभ हस्ते आज इथे भूमिपूजन कोळी भवनाचं करण्यात आलेलं आहे। त्याचप्रमाणे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब ज्यावेळी तत्कालीन मुख्यमंत्री होते त्यावेळी या कोळी भवनासाठी अनेक वेळा शिडको असेल, वेगवेगळे अधिकारी असतील, त्यांना फोन करून या कार्याचा अहवाल घेऊन हे कोळी भवन कोळी समाजासाठी कसं होईल यासाठी प्रयत्न करणारे आमचे लाडके आजचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, त्याचप्रमाणे ज्यांनी या कोळी महासंघाच्या माध्यमातून हे भवनासाठी प्रयत्न केले ते आमचे रमेशदादा पाटील, या क्षेत्रातून जे आत्ताच निवडून गेले लोकसभेचे उमेदवार आदरणीय नरेशजी म्हस्के साहेब, माजी खासदार विनयजी सहस्त्रबुद्धेजी, या इथले माजी मंत्री आदरणीय गणेशजी नाईक साहेब, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे अध्यक्ष इथल्या शिवसेनेचे विजय चोगलेजी, आमदार निरंजन डावकरे, आमदार माजी आमदार संदीप नाईक, पंढरीदादा पाटील, पीसी पाटील, मोरेश्वर पाटील, रामचंद्र गरत, सर्व आगरी कोळी समाजाचे समोर बसलेले सर्व नेते, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, इलेक्ट्रॉनिक मीडिया, आज आपल्याला माहिती आहे रमेशदादांनी अनेक उपक्रम सांगितले, पण या सरकारने गेली 10 वर्षात काय काम केलं? त्यावेळी आजचे मुख्यमंत्री हे नगरविकास मंत्री होते आणि नगरविकास मंत्री असल्यामुळे या नगराचे प्रश्न जसे आम्ही मुख्यमंत्र्यांकडे नेत होतो त्याचप्रमाणे तत्कालीन नगरमंत्री एकनाथरावजी शिंदेंकडेही नेत होतो। आपल्याला सांगायचं झालं तर कोळी आगरी लोकांसाठी या 10 वर्षामध्ये जे 30 वर्षात 25 वर्षात कुठल्या राज्याने काम केलं नाही ते या दोघांनी केलेलं आहे। त्यासाठी आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये या भूमीमध्ये आपण त्यांचं स्वागत केलं पाहिजे। आपल्याला माहितीच असेल या नावाशेवा शिवडी ब्रिज मध्ये आपले अनेक या नव्या मुंबईचे कोळी बंधू बाधित झाले। आमचे अध्यक्ष त्यावेळी देवेंद्रजी फडणवीस होते MMRDचे, त्यांनी तत्कालीन 7 लाख रुपये आपल्याला मंजूर करून हे ऐरोळीपासून साहेब, या ऐरोळीपासून ते बेलापूर दिवाळा गावापर्यंत प्रत्येक लोकांच्या घरी 3-3 लाख रुपये मिळालेत आणि आता या महिन्यात उर्वरित 3-3 लाख मिळणार आहेत। सांगायचं तात्पर्य असं आहे की आम्ही या सरकारने या आगरी कोळी लोकांसाठी काय केलं। आपण म्हणाला आता हे भवन होणार आहे स्मार्ट विलेज दिवाळा गाव, आमच्या देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी त्यावेळी भूमिपूजन केलं आणि साहेब हे गाव पूर्ण तयार आहे। या शाळा आहे, या समाज मंदिर आहेत, विरुंगळा केंद्र आहे, भाजी मार्केट, फिश मार्केट, व्यायामशाळा, तुमचं कॉम्प्युटर संगणक, या सर्व सुविधा युक्त हे गाव दिवाळीपर्यंत तयार होत आहे। हे आपल्या दोघांच्या आशीर्वादाने उरलेले पैसे माननीय मुख्यमंत्र्यांनी मला दिले। या गावाला 75 कोटीचा खर्च झाला। या दिवाळा गाव हा सगळा कोळी बांधवांचा आहे, पण कुठेही पैशाची कमतरता मला होऊन दिली नाही। सांगायचं तात्पर्य असं आहे, रमेशदादांनी अडचणी सांगितल्या, मी केलेली राज्यातली कामं सांगते, कारण राज्याच्या या विधानसभेमध्ये या प्रकल्पग्रस्तांची बांधलेली गरजेपोटीची घरं ही कायमस्वरूपी व्हावी म्हणून 2015 मध्ये मी लक्षवेधी घेतली आणि साहेबांनी त्यावेळी मंजूर केलं आणि आताच्या मुख्यमंत्र्यांनी त्याला 4 चांद लावला आणि लवकरच ते आपल्याला या घरांची भेट या दसऱ्यापर्यंत देतील। मुख्यमंत्र्यांनी आतापर्यंत आणि या उपमुख्यमंत्र्यांनी, मी जास्त बोलत नाही, 2000 कोटी
2,000 कोटीची कामं या बेलापूर क्षेत्रामध्ये यांच्या दोघांच्या आशीर्वादाने उभी आहेत. आज हॉस्पिटल असेल 800 कोटीचं, 210 कोटीचं महाराष्ट्र भवन असेल, 40 कोटीची लायब्ररी असेल, 75 कोटीचं आपलं स्मार्ट विलेज असेल, आणि आता बेलापूरसाठी महाराष्ट्र शासनाने बेलापूर स्मार्ट विलेजसाठी 20 कोटी दिलेले आहेत. असे 2,000 कोटी आपल्याला लोकांनी दिलेले आहेत. साहेब, परवा आपण एक निर्णय घेतला. इथल्या प्रकल्पग्रस्तांची मुलं ज्यांनी आपल्या जमिनी, पिकत्या जमिनी तुम्हाला दिल्या, या सरकारला त्यांच्या मुलांना कायमस्वरूपी करण्याचा निर्णय जो मुख्यमंत्री साहेब आणि उपमुख्यमंत्री साहेब आपण घेतलेला निर्णय हा लवकरात लवकर आमच्या इथल्या अधिकाऱ्यांनी जाहीर करावा, जेणेकरून आमच्या या प्रकल्पग्रस्तांच्या घरामध्ये दिवाळी साजरी होईल. मी आपल्या दोघांचेही मनापासून आभार मानते. खूप बोलण्यासारखं आपण केलेली कामं. तुम्ही एकमेव लाडकी बहीण तुमची इथं उभी आहे, तिला आता आशीर्वाद द्या. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. रमेश दादासाठी 1 मिनिट बोलते, विसरून गेली. एक उद्योजक, अतिशय चांगला उद्योजक, प्रेमळ, शांत स्वभाव, चारित्र्यवान आणि नॉन करप्टिव्ह असं याचं या रमेश पाटलाचं बिदवाक्य आहे. तोही आमचा भाऊ आहे. आपण सर्वजण आलात, आशीर्वाद दिलात. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद.